प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर गरळ ओकली। खऱ्या अर्थाने हर्षवर्धन सपकाळ हे आमच्याच बुलढाणा जिल्ह्याचे आमदार होते। 5 वर्ष आमदार असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्याचा काय विकास केला हे त्यांनी मीडियाला सांगावं की मी काय विकास केला असता तर तुम्ही पुन्हा निवडून येऊ शकत असते। तुम्ही एकदा फक्त विधानसभेला निवडून आले, पुन्हा तुम्हाला जनतेने नाकारलं, तुम्ही स्वतः विधानसभेला निवडून येऊ शकत नाही। तुमची लायकी आहे का पंतप्रधानावर मुख्यमंत्र्यावर बोलण्याची? आपण आपला पहिले पक्ष सुधारावा। आपल्याला पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा मान्यता भेटत नाही। आपल्या विरुद्ध आज सुद्धा आंदोलनं चालतायत, आज सुद्धा नेते मंडळी आपल्याला प्रदेशाध्यक्ष मानत, कारण की आपली तेवढी कुवत नाहीये, आपली तेवढी लायकी नाहीये। तरी आपण ज्या पद्धतीने फेमस होण्यासाठी जे शब्द वापरत आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही मातृतीर्थ ज्या जिल्ह्यामध्ये जिजामातेचा जन्म झाला त्या जिल्ह्यामधून येत आहे आणि त्या जिल्ह्याची संस्कृती आजपर्यंत एक नेता सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये असं झालेला नाही। पण आपली लायकी नसताना सुद्धा आपण ज्यांची बरोबरी करू शकत नाही अशा व्यक्तीबद्दल बोलतायत। खऱ्या अर्थाने तुम्ही बुलढाण्यामध्ये निवडून येऊन दाखवावं। स्वतःच्या गावामध्ये जो आमदार होऊ शकत नाही त्या प्रदेशाध्यक्षाची काय लायकी आहे? मी हा त्यांना प्रश्न विचारतो की स्वतःची लायकी चेक करावी। स्वतःच्या गावामध्ये आमदार असताना आपण काय विकास केला? जनतेने त्याच्यामुळे आपल्याला दारुण पराभव झालेला, आपण 3ऱ्या नंबरवर गेले होता। दुसऱ्या वेळेस आपण विधानसभेला उभे राहिले, तिसऱ्या नंबरला आपण गेले, कारण की जनतेला माहिती झालं की हर्षवर्धन सपकाळ हा नीचकामी आहे, हा काहीच काम करू शकत नाही, हा विकास काम करू शकत नाही, फक्त हा बोलणार बच्चनच आहे। आणि खऱ्या अर्थाने हा बोल बच्चन आता काँग्रेसला सुद्धा पूर्णपणे महाराष्ट्रात डुबवणार आहे।